ऐका ना, आज लेक्चरचा मूड नाहीये. काय करायचं? काहीतरी खाल्लं फिरवलास ना ते लांब लिफ्ट ना. तुम्ही कुठं चालला जाऊ? अरे लेक्चरला चाललो. लेक्चर प्रतीक काल कॉन्टेस्ट होती दिली का? किती क्वेश्चन सुटले? तिसरा सुटला पण तिसऱ्या ह्याच्यात टेस्ट पास झालं पण एकच सुटला बाकीचे फक्त हाफ अटेम्प्ट केलेले. तिसरा अवघड होता. तिसरा माझे तर दोन. लवकर चेक करा. झाली एक न्यूज. काय वाटतंय? काय पेपरचं टाइम टेबल आपलं. अरे यार बरं जाऊ द्या का, पेपर आहेत आपले 15 तारखेपासून. अजून 10 दिवस आहेत आपल्याकडे. झाली का प्रिपरेशन कोणाची? काहीच झालं काहीच केलं नाही. बरं आहे का, पेपर काय होत राहते. लिफ्टमध्ये जाऊन चहा घेऊ. चला चला टाइम टेबल आलं पेपर. मॅच मध्ये मला वाईट वाटलं नाही. काय अडचण रिझल्ट लागला पहिला. माय गॉड नापास झालो. उद्या पण दोन राहिले. सगळ्यांचे लागले. दोन लाख लागले. आता कसं करणार? टेन्शन आहे. काय बोलत काय चालू आहे? एवढे कोणत्याच बसतात सगळे. नापास झाले. एक कुठला गाव? कुठून शिकायला आले? मी जम्मूचा आहे. जम्मूवरून कशाला आले? शिकायला आले. घरच्यांचे काय करणं अपेक्षा असते का? त्या काय करू अभ्यास करत मी नुसतं टाइमपास केला. कॅन्टीनला जाय, पिक्चरला जाय, मूवी बघ, मोठी फिरव सोडून ते भावा सगळं आल्या कशा अभ्यासासाठी. तुझं मोठं काय यायचं चांगलं प्लेसमेंट घ्यायचं. एवढं लांब शिकायला कशाला आलाय? कॉलेजचं प्लेसमेंट चांगलं आहे म्हणून ते काय तर लक्षात ठेव तुझं. तू नुसतं टाइमपास करू नको कॉलेजमध्ये. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं. ह्यावेळेस पेपर टॉप गेलेले. आपण एफर्ट घेतलेले आणि कन्सिस्टंटली अभ्यास केलेला आहे. रिझल्ट लागला. हो. खरं सांगतो प्रँक बिन करू नका. अरे बघ कशावर बघते स्टुडंट लॉगिंग. ते पण माहित नाही काय. यार माझ पेपरच दिसना. बघ की जरा प्रेझेंटेशन. भाई कॉंग्रॅच्युलेशन. अरे कॉंग्रॅच्युलेशन. माझ्या मोटिवेशनचा फायदा झाला बाबा.